मंडळी, प्यार करने वाले कभी डरते नहीं याऐवजी आता ब्याह करने वाले कभी डरते नहीं अशी म्हणायची वेळ आली आहे. कारण किस्साच तसा झालाय. आपला दुश्मन देश कोणता असं लहान बाळाला विचारलं तरी तो क्षणाचाही विचार न करता काय वर उत्तर देईल? पाकिस्तान. 2025 मध्ये पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला आणि या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, सीमा बंद झाल्या, विजा रद्द करण्यात आला, येण्या जाण्याचे मार्ग देखील बंद झाले. पण या सगळ्या परिस्थितीत तब्बल 150 पाकिस्तानी नववधू भारतात आल्या आणि आपल्या भारतीय जोडीदारांसोबत विवाह बंधनात अडकल्यात. आता प्रश्न असा आहे की भारत पाकिस्तानची जमीन सीमा बंद असताना आणि थेट विसाची प्रक्रिया बंद असताना या पाकिस्तानी मुली भारतात आल्याच कशा? यासाठी त्यांना कोणता मार्ग वापरावा लागला आणि भारतात आल्यानंतर या नववधूंचं पुढे काय होणार आहे याची सगळी माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, या संपूर्ण घटनेची सुरुवात होते 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून. या हल्ल्यात 26 निरपराध भारतीयांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव प्रचंड वाढला. भारत सरकारने 27 एप्रिल 2025 पासून पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि वाघा अटारी जमीन सीमा वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली. पण या राजकीय आणि लष्करी तणावाचा परिणाम फक्त दोन्ही देशांमधील प्रवासावर झाला नाही, तर अनेक कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यावरही झाला. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या हिंदू आणि सिंधी समुदायाचे भारतातील सिंधी कुटुंबाशी पिढ्यानपिढ्यांपासून लग्नाचे संबंध आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगडसह भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या कुटुंबांमध्ये लग्न ठरणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. पण दोन्ही देशांच्या सीमा बंद झाल्यानंतर परिस्थिती अचानक बदलली. या काळात जवळपास 450हून अधिक मुलींची लग्न आणि साखरपुडा रखडल्याचं सांगितलं जातं. अनेक मुलींनी भारतात येण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता, मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांना भारतात येणं शक्य होत नव्हतं. एका बाजूला भारत पाकिस्तान मधील तणाव आणि दुसऱ्या बाजूला लग्न ठरलेलं असल्यामुळे या कुटुंबासमोर मोठा पेच निर्माण झाला. याच वेळी पाकिस्तानातील घोटकी येथील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र शदानी दरबाराचे 9वे पीठाधीश संत युधिष्ठिरलाल शदानी यांनी या समस्येवर लक्ष घातलं. त्यांनी विवाह रखडलेल्या 150 नववधूंची आणि त्यांच्या कुटुंबियांची कायदेशीर माहिती गोळा केली. त्यानंतर हा प्रस्ताव आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठवला. म्हणजे या मुली भारतात याव्यात म्हणून कोणताही बेकायदेशीर मार्ग शोधण्यात आला नाही, तर त्यांच्याच प्रकरणातील कायदेशीर माहिती आणि विनंती सरकारसमोर ठेवून मानवतावादी आधारावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर या सगळ्या मुलींना भारताच्या गृह मंत्रालयाकडून विशेष सवलत देण्यात आली. ही सवलत म्हणजे सीमा सगळ्यांसाठी खुली करण्यात आली असं नाही, तर काही ठराविक अटी आणि सुरक्षा प्रक्रियेसह या नववधूंना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. त्यातील सगळ्यात महत्वाची अट म्हणजे वाघा अटारी बॉर्डरवरून त्यांना पायी किंवा रेल्वेनं भारतात येण्याची परवानगी नव्हती. त्यांना फक्त हवाई मार्गाने भारतात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती. आता इथे आणखीन एक मोठा प्रश्न निर्माण झाला. भारतात आणि पाकिस्तान दरम्यान थेट विमान सेवा सुरू नव्हती. मग या मुली भारतात पोहोचल्या तरी कशा? तर यासाठी त्यांनी तिसऱ्या देशांचा मार्ग वापरला. म्हणजे पाकिस्तानमधून थेट भारतात येण्याऐवजी आधी दुसऱ्या देशात जाऊन तिथून भारतासाठी कनेक्टिंग फ्लाईट घेण्यात आले. या प्रवासासाठी मस्तक, कोलंबो, ढाका, दुबई आणि कतार यांसारख्या देशांमधून कनेक्टिव्ह फ्लाईटचा मार्ग वापरण्यात आला. या नववधूंसोबत त्यांचे जवळपास 450 नातेवाईक भारतात आलेत. एप्रिल 2026 ते जून 2026 या काळात या सर्वांचा प्रवास खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती समोर येते. भारतामध्ये आल्यानंतर या मुलींचे विवाह नागपूर, पुणे, रायपूर, जोधपूर, अहमदाबाद आणि भोपाळ यासारख्या शहरांमध्ये झाले. एकट्या नागपुरातच सुमारे 15 विवाह झाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे या विवाहांमागे केवळ प्रेमसंबंधच नाहीये, तर सीमेच्या दोन्ही बाजूला पिढ्यानपिढ्यांचे जोडलेले सिंधी आणि इतर समुदायांचे कौटुंबिक संबंधही आहेत. या संपूर्ण प्रवासात अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विमानाने तिसऱ्या देशातून भारतात येण्यामुळे प्रवास लांबला आणि खर्चही वाढला.
अनेक नववधूंचे पती भारतात होते तर त्यांचे आई वडील आणि इतर कुटुंबीय पाकिस्तानमध्येच राहिले. त्यामुळे लग्न झालं असलं तरी माहेरच्या लोकांपासून खूप दूर जाण्याचं दुःख त्यांना सहन करावं लागलं. यातीलच एक उदाहरण म्हणजे आरती. तिचं लग्न भारतीय इनशेख जशनानी यांच्यासोबत ठरलं होतं. पण तिचं लग्न ठरलेलं असतानाच भारत पाकिस्तान मधील परिस्थिती बिघडली. आरती मे 2025 मध्ये वाघा बॉर्डर पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर पोहोचली होती. पण त्याच काळात अटारी गेट बंद झाल्याने तिचा भारतात येण्याचा मार्ग बंद झाला. त्यानंतर एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रतीक्षा केल्यानंतर ती मस्कत मार्गे नागपूरला पोहोचली आणि अखेर तिचं लग्न झालं. मात्र विसाच्या निर्बंधामुळे तिच्यासोबत तिचा फक्त भाऊ भारतात येऊ शकला आणि तिचे आई वडील पाकिस्तानमध्येच होते. या प्रकरणातलं आणखीन एक वेगळं उदाहरण म्हणजे केवळ पाकिस्तानी नववधूच भारतात आलेल्या नाहीयेत, तर एक पाकिस्तानी नवरदेवही भारतात आलाय. सिंधमधील घोटकी येथील रभेल जसवानी आपल्या आई वडिलांसोबत नागपूरमध्ये श्रिया सोबत लग्न करण्यासाठी भारतात आला होता आणि आता लग्नानंतर तो भारतातच राहण्याची इच्छा व्यक्त करतोय. भविष्यात सीमा उघडल्यास आपल्या आई वडिलांनाही भारतात आणण्याची त्याची इच्छा आहे. दुसरीकडे लग्न झालं असलं तरी या नववधूंना लगेच भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. भारतात आल्यानंतर त्यांना त्यांच्या व्हिसाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. दीर्घकालीन व्हिसा म्हणजे LTV मिळाल्यानंतर त्याचा वेळोवेळी एक्सटेंड करण्याची प्रक्रिया असते. त्याचप्रमाणे भारतीय नागरिकत्वासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया आहे. भारतीय नागरिकाशी विवाह केलेल्या विदेशी महिलांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी किमान 7 वर्ष भारतात कायदेशीररित्या राहण्याची आवश्यकता असते. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने या महिलांवर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचंही लक्ष असतंच. काही प्रकरणांमध्ये त्यांना स्थानिक पोलीस ठाणे किंवा लोकल इंटेलिजन्स ब्रांच समोर हजेरी लावावी लागू शकते आणि त्यांनी ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेर जाण्यासही निर्बंध लावले जाऊ शकतात. आता सगळं जरी सुरळीत असलं तरी DDLJचा इमोशनल पार्ट असाच की 2 देशांमधील राजकीय तणावाचा फटका अनेकदा सामान्य नागरिकांना बसतो. हे भारत आणि पाकिस्तानमध्ये सामान्य नागरिक फाळणीपासूनच अनुभवतायत. यावर बॉलिवूडमध्ये अनेक पिक्चर पण येऊन गेलेत. एका बाजूला सीमा, सुरक्षा आणि राष्ट्रीय हिताचे प्रश्न असतात, तर दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्ष जपलेली नाती, कुटुंब आणि लग्नांसारखे आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय असतात. तर 150 पाकिस्तानी नववधूंच्या बाबतीत आपल्या सरकारकडून समजूतदारपणे मार्ग काढण्यात आला. सीमा बंद होत्या, थेट प्रवास बंद होता, पण विशेष परवानगी आणि तिसऱ्या देशांच्या हवाई प्रवासातून या मुलींना आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पोहोचता आलं. आणि अजूनही ही कहाणी पूर्ण झालेली नाहीये, कारण पहिल्या टप्प्यात सुमारे 150 मुलींना भारतात येण्याची संधी मिळाली असली तरी अजूनही 300हून अधिक पाकिस्तानी सिंधी महिला भारतात येण्यासाठी व्हिसाच्या प्रतीक्षेत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढे या महिलांना भारतात येण्यासाठी आणखीन किती परवानग्या मिळतील, भारत पाकिस्तान संबंध कसे बदलतात आणि या कुटुंबाचं भविष्यात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एकूणच भारत पाकिस्तान सीमेवर तणाव असला, राजकीय संबंध कठीण झाले असले आणि प्रवासाचे मार्ग बंद असले तरी 150 नववधूंच्या भारतात सून म्हणून येण्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की सामान्य माणसाच्या आयुष्यात नाती आणि कुटुंब हीच सगळ्यात मोठी गोष्ट असते. सीमा 2 देशांना वेगळं करू शकते, पण काही नाती त्या सीमांच्या पलीकडेही टिकून राहतात. मंडळी, तुम्हाला या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बद्दल काय वाटतं आणि भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमची मतं काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.